सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला मग टाइप्स ऑफ रिलेशन्स. Okay, so there are the three important types of relation. First one is a reflexive, second one is a symmetric, and third one is a transitive. Okay, and if any relation, जर कोणताही जर रिलेशन तुमचं हे तिन्ही पण असेल बघा, रिफ्लेक्सिव्ह पण असेल, सिमेट्रिक पण असेल आणि ट्रान्झिटिव्ह सुद्धा असेल, जर तिन्ही जरी असतील बघा, म्हणजे तिन्ही रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे, ॲट द टाइम दॅट रिलेशन इज कॉल्ड ॲज अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. त्याला काय म्हणतात? इक्विव्हॅलन्स रिलेशन. ओके, लक्षात ठेवा हे नाव, इक्विव्हॅलन्स रिलेशन. कधी असणार हे? इफ युअर given relation is reflexive also, symmetric also, and as well as transitive also, then that relation is called as a equivalence relation. आता रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह हे यामध्ये करायचं काय बघा, एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, खूप सिम्पल आहे कन्सेप्ट. आता सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल घेऊन आपण डिस्कस करूया. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, व्यवस्थित बघा. ए इज सिस्टर ऑफ बी आणि ए कॉमा बी बिलॉंग्स टू गर्ल्स, म्हणजे दोन्ही सुद्धा मुली आहेत. ठीक आहे. ए इज अ सिस्टर ऑफ बी, ए ही काय, बीची सिस्टर आहे. आता रिफ्लेक्सिव्हसाठी कसं चेक करायचं, सिमेट्रिकसाठी कसं चेक करायचं आणि ट्रान्झिटिव्हसाठी कसं चेक करायचं. आता हे बघा, रिफ्लेक्सिव्हमध्ये काय असतं, रिफ्लेक्सिव्हमध्ये आता ही ऑर्डर पेअर काय झाली बघा तुमची तयार, ए आणि बी, आणि यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, रिलेशन बघायचं बघा. रिलेशन काय आहे, सिस्टर आहे, आणि ऑर्डर पेअर तुमचं ए आणि बी आहेत. म्हणजे सध्या तुमची ऑर्डर पेअर जी आहे ही रिफ्लेक्सिव्हमध्ये, ठीक आहे, ती तुमची ए कॉमा बी आहे, बिलॉंग्स टू रिलेशन, बरोबर. रिफ्लेक्सिव्हमध्ये आपण काय करणार, रिफ्लेक्सिव्हमध्ये ऑर्डर पेअर ए कॉमा ए घेणार. काय घेणार आपण, ऑर्डर पेअर ए कॉमा ए, नाव विच इज बिलॉंग्स टू आवर रिलेशन. ठीक आहे. मी इथं लिहू का रिफ्लेक्सिव्हमध्ये, इथं लिहितो आणि मग खाली एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्हमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला ऑर्डर पेअर कशी घ्यायची आहे, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर. ओके, आणि ए कोणाला बिलॉंग करणार आहे, त्या पहिल्या सेटला बिलॉंग करणार आहे. ठीक आहे. हे ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर यायला पाहिजे इथं, किंवा हे डायरेक्ट लक्षात ठेवा, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर म्हणजे कोण असणार आहे, तो रिलेशनला त्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे, त्याला म्हणणार मग आपण रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. आता हे जे मी एक्झाम्पल घेतलं आहे, सो अगोदर आपण चेक करतो आहे फॉर रिफ्लेक्सिव्हसाठी. ठीक आहे ना, रिफ्लेक्सिव्हसाठी मी चेक करतो आहे. मग काय करायचं, ही जे स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला, ए इज अ सिस्टर ऑफ बी, यामध्ये ए कॉमा ए म्हणजे पहिला तुमचा ए आणि दुसरा पण काय आता ए, म्हणजे बीला कोणी रिप्लेस करायचं आपण इथं, कारण तुमची ऑर्डर पेअर जी असते ती कोणत्या फॉर्ममध्ये असते, ऑर्डर पेअर इज ऑलवेज ए कॉमा बीच्या फॉर्ममध्ये. मग बीच्या जागेवरती पण ए टाकायचं आहे मला. जर मी बीच्या जागेवरती ए टाकला तर स्टेटमेंट काय तयार होईल, ए इज सिस्टर ऑफ ए होईल, बरोबर. आता पुढचं बघा, ए कॉमा बी बिलॉंग्स टू गर्ल्स म्हणजे ए कॉमा ए बिलॉंग्स टू गर्ल्स असं होईल. आता मला सांगा हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला, ए इज अ सिस्टर ऑफ ए, कोणती एखादी मुलगी स्वतःचीच बहीण असू शकते का रे, येस और नो, नाही ना. म्हणजे काय झालं की ए इज अ सिस्टर ऑफ ए म्हणजे एक मुलगी आहे ती स्वतःचीच बहीण आहे, असं होत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं बघा, रॉंग झालं. म्हणजेच गिवन रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह नाही आहे. ओके, जर हे रिलेशन जर तुमचं सॅटिस्फाय जर होत असतं तर मग तुमचं रिलेशन काय आलं असतं, रिफ्लेक्सिव्ह आलं असतं. ओके, मग देअरफॉर वी कॅन राईट गिवन रिलेशन इज नॉट रिफ्लेक्सिव्ह, हे रिफ्लेक्सिव्ह नाही आहे, बरोबर. आता सेकंड बघा, सिमेट्रिकमध्ये काय करायचं आहे, हे तर काय करायचं ते लिहिलं बरं का मी आपल्या मेन इक्वेशन्समध्ये किंवा मेन रिलेशनमध्ये. सिमेट्रिकमध्ये एच्या जागेवरती बी प्लेस करायच्या, बीच्या जागेवरती ए प्लेस करायचा, आणि बोथ बिलॉंग्स टू परत रिलेशन परत सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता हे आपलं ओरिजिनल स्टेटमेंट होतं. आता मी कोणासाठी चेक करणार आहे, आय एम चेकिंग फॉर
सिमेट्रिक नाव, बरोबर. मग सिमेट्रिकसाठी चेक कसं करणार आपण, सिम्पल आहे, फक्त एच्या जागेवरती बी घ्या, बीच्या जागेवरती ए घ्या आणि तो आरला बिलॉंग झाला पाहिजे. सो वरच्या स्टेटमेंटमध्ये एच्या जागेवरती बी लिहायचं आहे. सो बी इज सिस्टर ऑफ ए. स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. ओरिजिनल काय स्टेटमेंट होतं आपलं, ए इज अ सिस्टर ऑफ बी होतं. ए ही बी ची बहीण आहे, तर मग बी ही कोणाची बहीण असणार आहे रे, ए ची. म्हणजे करेक्ट आहे का नाही ते सांगा मला. म्हणजे मी जर ए आणि बी इंटरचेंज जर केलं तर गिवन रिलेशन चेंज झालं का आपलं, नाही. गिवन रिलेशन ॲज इट इज राहिलं. बी इज अ सिस्टर ऑफ ए लिहा किंवा ए इज अ सिस्टर ऑफ बी लिहा, दोघांचा मिनिंग एक. रिलेशन ॲज इट इज राहणे म्हणजे काय, गिवन रिलेशनचा मिनिंग चेंज नाही व्हायला पाहिजे, बरोबर. मग बी इज अ सिस्टर ऑफ ए म्हणजे तुमचं रिलेशन, म्हणजे मी जर बी आणि ए जर इंटरचेंज जर केलं तर आपलं ओरिजिनल रिलेशन चेंज होत नाही. देअरफॉर इथं लिहायचं आहे गिवन रिलेशन इज सिमेट्रिक. गिवन रिलेशन काय आहे, सिमेट्रिक आहे. ठीक आहे. आता थर्ड इम्पॉर्टंट, ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हमध्ये काय करणार आपण, ट्रान्झिटिव्हमध्ये हे बघा आपल्याला काय करायचं आहे, आता ॲज इट इज बघा, ए आणि बी हे कोणाला बिलॉंग्स करतायत, आरला बिलॉंग्स करतायत. आता काय करायचं, पुढच्या स्टेटमेंटसाठी एला रिप्लेस करायचं आहे बीने आणि बीला रिप्लेस करायचं आहे अनादर ऑर्डर पेअरचा इलेमेंट, म्हणजे सी घेतला समजा मी, बी कॉमा सी. ओके, हा सुद्धा कोणाला बिलॉंग करणार आहे, आता समजा आरला बिलॉंग करणार आहे. ठीक आहे. देन इट इम्प्लाइज दॅट, हे इथं जे ॲरो काढले ना मी, हे याच्याऐवजी आपण दुसरे ॲरो करू, कारण याचा मिनिंग होतो इम्प्लाइज दॅट. इथं मी असं लिहितो. ठीक आहे, सिमेट्रिक, दिस इज ट्रान्झिटिव्ह. जर ए कॉमा बी रिलेशन सॅटिस्फाय करतोय, यस. बी कॉमा सी सुद्धा रिलेशन सॅटिस्फाय करतोय, देन इट इम्प्लाइज दॅट, असं लिहितात त्याला, डबल असं. ओके, याला काय म्हणायचं, इम्प्लाइज दॅट. ओके, इट इम्प्लाइज दॅट. मग ए आणि सीने सुद्धा काय केलं पाहिजे, रिलेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. ओके, आता कसं, तर पुन्हा आपल्या एक्झाम्पलवरती येऊया. आता मला चेक काय करायचं आहे, मला चेक करायचं आहे ट्रान्झिटिव्ह. सो ट्रान्झिटिव्ह रिलेशन कसं चेक करणार आहे आपण, यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे आपलं, म्हणजे गिवन स्टेटमेंट ॲज इट इज ठेवलं, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. त्यानंतर एला रिप्लेस करायचं आहे बीने, बीला रिप्लेस करायचं आहे अनदर ऑर्डर पेअर इलेमेंट दॅट इज सी. हे सुद्धा रिलेशनला सॅटिस्फाय करणार आहे. देन इट इम्प्लाइज दॅट ए आणि सी याने पण काय केलं पाहिजे, रिलेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, सो तुमचं ओरिजिनल स्टेटमेंट काय होतं, ते ॲज इट इज ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे ना. मग ए इज सिस्टर ऑफ बी झालं पहिलं स्टेटमेंट याच्यासाठी. आता सेकंड, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर, एच्या जागेवरती बी लिहा. बी इज सिस्टर ऑफ सी, बरोबर. आता बी कोणाची सिस्टर आहे बघा, सीची सिस्टर आहे. इम्प्लाइज दॅट ए कॉमा सी. मग परत ऑर्डर पेअरमध्ये पहिला लिहिला ए इज सिस्टर ऑफ कोण, ए कॉमा सी ना ऑर्डर पेअर, सो ए सी. हे समजलं का. तिसरं स्टेटमेंट कसं तयार केलं मी, ए कॉमा बी घेतला, बरोबर. त्यानंतर एक अनदर एलिमेंट घ्यायचा आपल्याला बी कॉमा सी, फक्त मग ए आणि बीला मी बी आणि सीने रिप्लेस केलं. मग हे दोघं जर आरला म्हणजे रिलेशन जर सॅटिस्फाय करत असतील तर ए आणि सीने सुद्धा काय केलं पाहिजे, रिलेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा याचा मिनिंग, म्हणजे आपलं ओरिजिनल रिलेशन चेंज होतंय का. इथं काय सांगितलं बघा, ए इज अ सिस्टर ऑफ बी, ए ही बी ची बहीण आहे, बरोबर. नेक्स्ट काय दिलं आपल्याला स्टेटमेंट, बी इज अ सिस्टर ऑफ सी, बी ही सी ची बहीण आहे. याचा मिनिंग काय झालं रे, मग ए बी सी या तिघी जणी कोण झाल्या, सिस्टर झाल्या, बरोबर. मग थर्ड स्टेटमेंट माझं काय आलं, ए इज अ सिस्टर ऑफ सी आलं. मग ए इज अ सिस्टर ऑफ सी, बरोबर आहे. रिलेशन का चुकीचं आलं, रिलेशन इज करेक्ट ऑर रॉंग, येस रिलेशन इज करेक्ट. कारण काय झालं बघा, ए इज अ सिस्टर ऑफ बी, ए ही बी ची बहीण आहे, बी इज अ सिस्टर ऑफ सी, बी ही सी ची बहीण आहे, म्हणजे या तिघी जणी बहिणी झाल्या, सिस्टर झाल्या, बरोबर. मग ए आणि सी सुद्धा काय असायला पाहिजेत, सिस्टर. ओके, सो ज्यावेळेस असं रिलेशन सॅटिस्फाय होत असतं, देन वी कॅन कॉल इट ॲज, ओके. देअरफॉर गिव्हन रिलेशन इज काय असते, हे ट्रान्झिटिव्ह. समजलं. सो तुमचे की पॉईंट्स इम्पॉर्टंट हे बघा, चेक कसं करायचं आहे. रिफ्लेक्सिव्हसाठी
रिफ्लेक्सिव्हसाठी तुमचा ऑर्डर पेअर कसं लिहायचं आहे, ए कॉमा ए. पहिलाच एलिमेंट दुसऱ्याला रिप्लेस करून, म्हणजे दुसरा जो एलिमेंट आहे तो पहिल्यांदा रिप्लेस करून टाकायचा, दोन्ही ए करून टाकायचं फर्स्ट एलिमेंट्स. सिमेट्रिकसाठी काय करायचं आहे, ऑर्डर पेअर तुमची इंटरचेंज करायची आहे. ऑर्डर पेअर तुमची ऑलवेज कोणत्या फॉर्ममध्ये असते, ए कॉमा बी. ओके, हे ए कॉमा बी समजा बिलॉंग्स टू आर आहे, ही तुमची ओरिजिनल ऑर्डर पेअर आहे. दिस इज युअर ओरिजिनल ऑर्डर पेअर. ओके, मग याच्यामध्ये चेंजेस केले मी. मग ए पहिला, दुसरा पण ए घेतला. सिमेट्रिकमध्ये काय करायचं आहे, बी आणि ए इंटरचेंज करून बघायचं रिलेशन तुमचं सॅटिस्फाय होतं आहे का नाही. आणि ट्रान्झिटिव्हमध्ये ऑलवेज काय करणार आपण, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, बरोबर. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय करायचं आहे, एला बीने आणि बीला सीने रिप्लेस करायचं आहे. मग तुमचं इट इम्प्लाइज दॅट थर्ड स्टेटमेंट काय तयार होईल, याच्यातला ए आणि याच्यातला सी हे दोघांनी पण रिलेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. समजलं मग आता हे, दिस इज अ टाईप ऑफ रिलेशन्स. कळलं आहे. उद्या आपण आणखीन त्याचे प्रॉब्लेम बघणार आहेत. आज फक्त आपण इंट्रोडक्शन घेतलं. लॉजिक तर कळलं आहे तुम्हाला सगळ्यांना काय असणार आहे आता हे.